लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेचा आवाज. समाजात एखादी गंभीर घटना घडली, लोकांमध्ये संताप निर्माण झाला, तर त्या संतापाला दिशा देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते. पण जर त्याच संतापाच्या वातावरणात समाजात तेढ निर्माण करणारी, मारण्याची किंवा मुंडकं छाटण्याची भाषा वापरली गेली, तर प्रश्न उपस्थित होणारच. अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर वातावरण अधिकच तणावपूर्ण आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजपचे नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील भाषेवर आता मोठी चर्चा सुरू आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहूया सविस्तर. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. धीरज परदेशी हे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते. 7 ऑगस्ट रोजी मुकुंद नगर परिसरातील दर्गा दायरा येथे कामासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार कब्रस्तान परिसरातून धीरज यांच्या ओरडण्याचा आवाज त्यांच्या सहकाऱ्यांना आला. सहकारी घटनास्थळी पोहोचले असता काही जण धीरज यांना लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे दिसले. जखमी धीरज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना 9 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. सुरुवातीला खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धीरज यांच्या मृत्यूनंतर खुनाचे कलम वाढवण्यात आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे. धीरज यांच्या पत्नीने त्यांच्या पतीला भगवा टिळा लावल्यामुळे मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र या आरोपाची सत्यता तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. धीरज यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अहिल्यानगर शहरात संतापाचं वातावरण निर्माण झालं. हिंदुत्ववादी संघटनांनी नगर बंदचं आवाहन केलं. अनेक दुकाने बंद राहिली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. महापालिका कर्मचारी संघटनेनेही काम बंद आंदोलन सुरू केलं. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या सगळ्या वातावरणात लोकप्रतिनिधींकडून संयमाची अपेक्षा होती आणि इथेच अक्षय कर्डिले यांच्या भाषणाचा मुद्दा समोर येतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कर्डिले आरोपींविरोधात तीव्र संताप व्यक्त करताना दिसतात. मात्र या भाषणात मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह उल्लेख आणि मारण्याची, मुंडके छाटण्याची भाषा केल्याचा आरोप केला जात आहे. इथेच प्रश्न आहे, भाषा अशी असावी का? धीरज परदेशी यांच्यावर झालेला हल्ला चुकीचा असेल तर त्याची शिक्षा कायद्यानुसार झाली पाहिजे. मात्र अक्षय कर्डिले यांच्या भाषणाची चर्चा फक्त मारण्याच्या भाषेमुळेच होत नाहीये. याच भाषणात त्यांनी मुस्लिम मतदारांबाबतही आक्रमक वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. आमच्याकडे काम घेऊन भीक मागायला येऊ नका, अशा शब्दात त्यांनी थेट इशारा दिल्याचा दावा केला जात आहे. इतकंच नाही तर माझ्या बापांनीही सांगितलं होतं, तुमचे मत तुम्हालाच राहू द्या, आम्हाला तुमच्या मताची भीक नको, असंही ते म्हटल्याचं या व्हिडिओ मधून सांगितलं जात आहे. आता इथेही प्रश्न भाषेचाच आहे. राजकारणात मतभेद होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीवर, पक्षावर किंवा निर्णयावर टीका होऊ शकते. एखाद्या नेत्याला आपल्या मतदारांच्या भूमिकेबद्दल नाराजीही असू शकते. पण मतांची भीक नको, काम घेऊन भीक मागायला येऊ नका, अशा शब्दांचा वापर एका लोकप्रतिनिधीच्या तोंडातून योग्य आहे का? कारण आमदार हा फक्त आपल्या समर्थकांचा प्रतिनिधी नसतो. ज्यांनी मतदान केलं नाही, ज्यांनी विरोध केला, त्या प्रत्येक नागरिकाचा तो लोकप्रतिनिधी असतो आणि म्हणूनच आमदारांच्या शब्दांना जबाबदारी असते. धीरज परदेशी यांच्या हत्येमुळे आधीच शहरात संताप आणि तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत नेत्याने लोकांचा राग आणखी वाढवण्याऐवजी परिस्थिती शांत करण्याची भूमिका घ्यायला हवी. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करा, नक्की करा. धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवा, नक्की उठा. पण त्यासाठी मारण्याची भाषा, मुंडकं छाटण्याची भाषा किंवा मतदारांना भीक मागायला येऊ नका असं म्हणण्याची भाषा वापरणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न आता सोशल मीडियावरही उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा आवाज मोठा असतो. तुमच्या एका वाक्याने हजारो लोक प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे रागाच्या भरात बोललेले शब्दही मोठा परिणाम करू शकतात. अक्षय कर्डिले यांचा संताप समजून घेता येऊ शकतो, पण संताप व्यक्त करणारी भाषा नक्कीच तपासली पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये मत मागणं हा अधिकार आहे, मत न देणं हा नागरिकांचा अधिकार आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्या मतदारांचा सन्मान करणं ही नैतिक जबाबदारी आहे. आरोपी कोणत्याही धर्माचा असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण एका गुन्ह्याचा राग संपूर्ण समाजावर काढणं योग्य आहे का? लोकप्रतिनिधी जेव्हा व्यासपीठावर उभा राहतो तेव्हा त्याच्या प्रत्येक शब्दाकडे हजारो लोकांचं लक्ष
लक्ष असतं. त्याचा एक शब्द लोकांना शांतही करू शकतो आणि तोच शब्द परिस्थिती आणखी चिघळवू शकतो. म्हणूनच आमदारांनी संताप व्यक्त करू नये असं नाही, पण संताप व्यक्त करतानाही शब्दांची मर्यादा असली पाहिजे. कर्डिले हे बरं नव्हं. तुम्हाला आरोपींवर कारवाई हवी आहे, ही भूमिका योग्य आहे. तुम्हाला धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे, ही मागणीही योग्य आहे. पण त्यासाठी मारण्याची भाषा का? मुंडके छाटण्याची भाषा का? आणि एखाद्या आरोपीच्या कृत्याची जबाबदारी संपूर्ण समाजावर का टाकायची? आज तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. उद्या तुमच्या मतदारसंघातील एखाद्या संवेदनशील घटनेत लोक तुमच्याकडे पाहणार आहेत. अशा वेळी तुमच्याकडून रागापेक्षा संयम, चेतावणीपेक्षा कायद्याची भाषा आणि द्वेषापेक्षा न्यायाची भाषा अपेक्षित आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद साधून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिल्याची माहिती आहे. त्यानंतर ठिय्या आणि रोको आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. म्हणजेच या प्रकरणाचा मार्ग स्पष्ट आहे. तपास करा, पुरावे जमा करा आणि दोषींवर कायद्यानुसार शिक्षा द्या. समाजात तणाव असताना नेत्यांची भाषा अधिक जबाबदार असायला हवी, कारण सामान्य माणूस नेत्याचं भाषण ऐकतो आणि त्यातून संदेश घेतो. धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या हत्येतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण न्याय मिळवण्याचा मार्ग हा कायद्याचा असला पाहिजे, सुडाचा नाही. आणि लोकप्रतिनिधींच्या तोंडून तर समाजात द्वेष पसरवणारी किंवा मारण्याची भाषा अजिबात शोभत नाही. मुस्लिम समाजाबाबत अश्लील भाषा वापरली, कामे घेऊन येऊ नका, ही काय भाषा आहे? सुसंस्कृत महाराष्ट्रात हे खपवून घेतले जाणार आहे का, हा सवाल उपस्थित होत आहे. काल आमदार झाले, आज थेट मारण्याची भाषा. कर्डिले हे बरं नव्हं. तुम्हाला या भाषणाबाबत काय वाटतं? लोकप्रतिनिधींनी अशा परिस्थितीत कशी भाषा वापरायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आझाद मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.